नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, चला आज आपण खूप इंटरेस्टिंग विषयामध्ये बघणार आहोत की ChatGPTचा वापर आपण आपले होलिस्टिक रिपोर्ट कार्ड भरण्यासाठी कसा करायचा आहे। व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा मदत करा। मागील एका व्हिडिओमध्ये आपण HPC कार्ड कसे भरावे हे सविस्तर अभ्यासले होते। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल, तेही आपण एकदा नक्की बघावं। त्यामध्ये ज्या उपक्रम आणि रुब्रिक्स आपण त्या उपक्रमाचे तयार केले होते ते ChatGPTचा वापर करून आपण कसे करता येतील यावरती आज आपण चर्चा करणार आहोत किंवा त्याचे प्रात्यक्षिक आपण बघणार आहोत। चला तर मग लगेचच आपण प्रात्यक्षिक बघूया। प्रथम आपण क्रोमवर जाऊन ChatGPT असे आपण टाईप करूया आणि ChatGPTला लॉग इन करूया। आपल्या मेल आय डीने सुद्धा आपण लॉग इन करू शकतो की जेणेकरून आपण जे काही सर्च करू ते सगळं त्या ठिकाणी सेव्ह राहील। या ठिकाणी बघा ChatGPT उघडलेला आहे। आपण मोबाईलमध्ये सुद्धा ChatGPT हे ॲप डाउनलोड करून ChatGPTचा आपण कधीही केव्हाही आणि कुठेही उपयोग करू शकतो। आपण लवकरच ChatGPTचा शिक्षकाला कसा आणि कुठे उपयोग होईल यावरती व्हिडिओ घेऊन येत आहोत। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा। बघा, ChatGPTला आपण एक आपला पर्सनल असिस्टंट म्हणून उपयोग करू शकतो। आज आपल्याला ज्या अध्ययन ध्येयाचं किंवा आपलं जे अभ्यासक्रमाचं ध्येय आहे आणि आपल्याला जी क्षमता त्यामध्ये ज्या आपल्या HPCमध्ये नमूद केलेल्या आहेत त्यातील कोणती क्षमता आपल्याला अभ्यासायची आहे किंवा कोणत्या क्षमतेवरती आपल्याला उपक्रम घ्यायचे आहे त्याचा सविस्तर असा प्रॉम्प्ट आपल्याला ChatGPTला देता आला पाहिजे। बघा, ChatGPT आपण ज्या पद्धतीने प्रॉम्प्ट देऊ त्या पद्धतीने किंवा सूचना देऊ त्या पद्धतीने तो आपल्याला उत्तर देत असतो। त्यामुळे ChatGPTमध्ये प्रॉम्प्ट लिहिणे फार गरजेचं आहे। बघा, बालकांची गणितीय समज विकसित होते आणि ती विविध राशी आकार मापे यांचा वापर करत जग समजून घेऊ शकतात। या अभ्यासक्रमाचे ध्येय याच्या अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या वर्गातील आणि गटातील वस्तूंमधील फरक व वस्तूचा एकमेकांशी संबंध याचे निरीक्षण करतो व समजून घेतो। ही क्षमता प्राप्त करण्यासाठी उपक्रम सुचव असे आपण टाईप केले का बघा, अगदी धड आपल्याला भरपूर उपक्रम त्या ठिकाणी सुचवले जातात। बघा, पहिला उपक्रम दाखवला आहे वस्तूंची वर्गवारी, दुसरा उपक्रम दाखवला आहे मोज आणि तुलना कर, तिसरा उपक्रम आहे आकार ओळख आणि वापरा, आकारांची ओळख आणि वापर, चौथा वस्तूंची मांडणी, पाचवा उपक्रम दिला आहे समूह तुलना, सहावा आहे राशींचा वापर, सातवा आहे गणितीय गोष्ट। बघा, एका क्षमतेवरती आपल्याला 7 उपक्रम सुचवले आहेत। त्यातील जो उपक्रम आपल्याला आवडेल तो उपक्रम आपण काय करूया, सिलेक्ट करूया। आता उपक्रम तर आपण घेतला आहे, पण नक्की त्याच्या टप्पे कसे असतील त्यासाठी बघा मी काय प्रॉम्प्ट टाकला आहे, तिसऱ्या उपक्रमासाठी म्हणजेच आकार ओळख आणि वापरा ह्या उपक्रम होता त्याच्या स्टेप्स मला ठरवून दे। कारण आपल्याला HPC कार्डमध्ये त्या उपक्रमाचे आपल्याला टप्पे लिहायचे असतात। ते टप्पे त्याने बघा प्रत्येक पायरी आपल्याला लिहून दिलेली आहे। पायरी 1 काय असेल, पायरी 2 काय असेल, पायरी 3 मध्ये काय असेल की काय कोणत्या स्टेप्स करायच्या आहेत हे सगळं आपल्याला दिलेलं आहे। त्यात आपण आपल्या पद्धतीने थोडेफार बदलही आपण करावेत आणि आपल्या उपक्रमाची एक उत्तम अशी आखणी आपल्याला याचा उपयोग करून करायचा आहे। आता पुढचा महत्त्वाचा टप्पा आपल्याला बघा, याच्यात 5 त्यांनी पायऱ्या दिलेल्या आहेत। उपक्रम ठरवला, त्याच्या स्टेप्स ठरवल्या, त्याचा मूल्यांकन करण्यासाठी प्रश्न कोणते विचारले जातील हेही आपण त्या ठिकाणी ChatGPTला विचारून आपण करू शकतो। आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे रुब्रिक्स तयार करणे। बघा, रुब्रिक्स तयार करताना नक्की 3 आपल्या ज्या आपण सर्व क्षमता आणि आपले जे काही कामगिरीची स्तरं आहेत याविषयी सविस्तर आपण मागच्या व्हिडिओत बघितलेलं आहे।
त्यानुसार आता मला रुब्रिक्स करायचे आहेत. पण या ठिकाणी पण बघा, आपल्याला प्रॉम्प्ट व्यवस्थित देणे म्हणजेच ChatGPTला योग्य सूचना देणे हे फार महत्त्वाचे असते. योग्य सूचना दिली तर आपल्याला योग्य कंटेंट किंवा त्याच्याकडे योग्य मदत आपल्याला मिळते. बघा, आपला उपक्रम ठरला आहे, ह्या पायऱ्यासुद्धा ठरल्या आहेत, कृतीचे टप्पे ठरलेले आहेत. आता बघा, मी काय प्रॉम्प्ट टाकत आहे की मला या उपक्रमासाठी जाणीव जागृती, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता ह्या आपल्या काय आहेत, क्षमता आहेत ना. बघा, मी तसाच प्रॉम्प्ट टाकलेला आहे की या क्षमतेसाठी मला आता आपण काय टाकणे अपेक्षित आहे, आपले स्तर, कामगिरीचे स्तर म्हणजेच निर्झर, पर्वत आणि आकाश या स्तरासाठी मला काय लिहून दे, रुब्रिक्स लिहून दे. असं आपण छानपैकी काय टाकायची, प्रॉम्प्ट टाकायची. आपण प्रॉम्प्ट टाकली की लगेचच आपल्याला सविस्तर अशा रुब्रिक्स हा ChatGPT तयार करून देतो. बघा, आपण त्याला डिमांड केली आणि त्याने लगेचच आपल्याला मूल्यमापनाच्या क्षमता दिलेल्या आहेत 3, स्तर दिलेले आहेत 3 आणि त्याचे आपल्याला रुब्रिक्ससुद्धा लिहून दिले आहेत. बघा, जाणीव जागृती, निर्झरमध्ये काय आपण रुब्रिक्स तयार करावा, पर्वतमध्ये काय करावा आणि आकाशमध्ये काय करावा. संवेदनशीलतेसाठी बघा, निर्झरमध्ये काय असेल, शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार कृती करतो, समूहात इतर मुलांचे म्हणजे फारसे संवाद करत नाही. मग आकाश स्तरावर काय असेल, सर्जनशीलतेसाठी निर्झर स्तरावर काय आहे, पर्वत स्तरावर काय आहे, आकाश स्तरावर काय आहे, याचे रुब्रिक्स म्हणजेच आपल्याला मूल्यमापन करण्यासाठीचे स्टेटमेंट्स किंवा विधानं हे आपल्याला यामार्फत सुद्धा लिहिता येतात. त्याचबरोबर या वाक्यरचनेत आपल्याला जर काही सुधारणा करायच्या असतील तर आपण यामध्ये सुधारणा करून आपल्या HPC पुस्तकामध्ये किंवा HPC प्रगती पुस्तकामध्ये आपण याचा लिहून आपल्याला ते रुब्रिक्स लिहिताना याचा वापर करू शकतो. वाक्यरचना करताना थोडीफार आपण किंवा आपल्या कृतीत जर काही ॲडिशनल करायचे असल्यास त्यामध्ये आपण बदलही करू शकतो. बघा, तर अगदी त्यांनी सूचनासुद्धा दिलेली आहे की मी PDF स्वरूपात किंवा चार्ट स्वरूपातसुद्धा मी तुम्हाला हे घेऊ शकतो आणि मुलांच्या प्रगतीचा मी मागोवासुद्धा घेण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतो. बघा, आहे की नाही ChatGPT आपला पर्सनल असिस्टंट. चला, असाच ChatGPTचा आपण विविध उपयोग करू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोचवा. थँक्यू.